काळं चिकन बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन, 2 कांदे, धने, जिरे, तीळ, हळद, सुकं खोबरं, लसूण, आलं, डंकावर केलेला माऊलीचा काळा मसाला, डंकावरती तयार केलेला माऊलीचा गरम मसाला, खलबत्त्यामध्ये कुटून आलं लसूण पेस्ट केली आहे आणि ती आता या चिकनवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवायचं आहे. मातीच्या भांड्यात गरम झाल्यावर मॅरिनेट केलेलं हे चिकन यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित परतल्यावर यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. मंद आचेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे. एक अख्खा कांदा आणि वाळलेलं खोबरं हे चुलीवर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कढईमध्ये ओलं खोबरं आणि आलं लसूण व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये धने घालायचे आहेत आणि जिरे सुद्धा. जिरे परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहे. थोड्या वेळ परतून झाल्यावर हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून याची पेस्ट करायची आहे. मध्ये मध्ये पाणी घालायचं. त्यानंतर भाजलेलं खोबरं आणि कांदा सुद्धा त्याची पेस्ट करायची आहे. आता आलेला आहे माऊलीचा स्पेशल काळा मसाला आणि गरम मसाला सुद्धा बेस्ट क्वालिटी मसाला आहे. चिकन आता इथं शिजलेलं आहे आणि व्यवस्थित काढून घ्यायचं आहे स्टॉक पाणी सकट. एका मातीच्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये तयार केलेले हे दोन्ही वाटण यामध्ये घालायचे आहेत आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. अगदी खमंग असा वास सुटेल. नक्की एकदा या प्रकारचं जेवण करून बघा. आणि आता स्पेशल माऊली काळा मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आता चिकन सुद्धा घातलेलं आहे शिजवलेलं. किती मस्त दिसतंय बघा. थोडंसं स्टॉक वॉटर याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आता शिजवून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि स्पेशल आपलं गावरान पद्धतीचं काळं चिकन तयार आहे. अशाच पद्धतीने मटन सुद्धा तुम्ही करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही हा मसाला मागवू शकता कुठेही भारतामध्ये. आणि जर तुम्हाला मंथली बेसिसवर मेस लावायची असेल किंवा डबा पाहिजे असेल जेवणाचा, डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल दिलेले आहेत, त्यांना कॉल करून अधिकची माहिती घ्या. खूपच मस्त लागतंय. नक्कीच मसाला मागवा आणि टेस्ट करा.